भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भुवनी नाही आण तुझे त्रिभुवनी नाही आण तुझे नावडे वैकुंठ खेळाचा सागर नावडे वैकुंठ खेळाचा सागर भुवनी नाही आण तुझे त्रिभुवनी नाही आण तुझे नावडे वैकुंठ नावडे वैकुंठ भक्ताहुनी देवा आवडते काही 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 त्रिभुवनी नाही आण तुझे त्रिभुवनी नाही त्रिभुवनी नाही आण तुझे त्रिभुवनी नाही आण तुझे नावडे वैकुंठ खेळाचा सागर नावडे वैकुंठ खेळाचा सागर भुवनी
आवडते काही त्रिभुवनी नाही आण तुझी नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राहे दासा सर्व भावे त्यासी सर्वस्व ही गोड तुळशी कोड करुणी घ्यावे नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरुणी अंतर राहे दासा सर्वस्व ही त्याचा म्हणवी विकिला चित्त द्यावे बोला सांगितल्या नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणिक विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा विठ्ठला अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवायावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा अहो स्वामी तुमया देवायावरी न करावा यावरी न करावा यावरी न संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं श्रीसंतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठला
भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आण तुझे, नावडी वैकुंठ क्षीराचा सागर, धरोणी अंतर राहिदासा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य देहूचे सुप्रसिद्ध साधू संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 5 चरणाचा देवाच्या आवडीचं वर्णन करणारा, त्याचप्रमाणे देवाच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारा देवाच्या आवडीचा विषय सांगतात की देवाला काय आवडतं. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किम निमित्त कार्यक्रम आहे, काय आहे याची काय आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण वक्ता या नात्यानं माझं कर्तव्य आहे. चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह पुण्य पावन अधिक मासाच्या पर्व काळावरती हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. याचं कारण असं आहे, संप्रदायात असं म्हटलं जातं करविता व्रत अर्ध पुण्य लागे. जर आपण एखाद्याकडून व्रत किंवा साधना करवून घेतली तर आपल्याला त्याचं अर्ध पुण्य लागतं असं म्हणतात. मग आता बसलेले म्हणतील महाराज आमचं जर अर्ध पुण्य यांना लागत असेल तर आम्ही काय कार्यक्रमाला येणार. याचा अर्थ असा नाही. सूरज महाराज मी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून हा विषय ऐकला की सर्वसामान्यांना प्रश्न पडण्याजोगा, आपल्याला पण प्रश्न पडेलच की जर एखाद्यानं आपल्याकडून व्रत करून घेतलं तर आपलं अर्ध पुण्य त्याला जात असेल तर ते आपल्याला मान्य आहे का हो? आपल्या 100 रुपयातले 50 रुपये जर एखाद्याला द्यायचे म्हणले तरी आपलं मन धजावं नाही. आणि एवढं 7-8 दिवसाचं पुण्य करायचं आणि त्यातलं अर्ध पुण्य कोणाला द्यायचं, ज्यांनी सप्ताह केला त्यांना. हे काय आपल्याला बरोबर वाटत नाही. पण या संख्येचं समाधान असं आहे अर्ध पुण्य लागतं म्हणजे समजा जर तुम्ही 100% पुण्य केलं, तुम्ही 8ही दिवस कार्यक्रमाला हजर राहिलात, 8 दिवस कार्यक्रमाला हजर राहिल्यावर किती टक्के पुण्य? 100% पुण्य झालं तुमचं. मग आता तुम्ही 100% पुण्य केलं म्हणजे तुमचं 50% यांना जाईल असं आहे का? असं नाही. याचा विचार असा आहे तुम्ही व्रत केलं, तुम्ही साधना केली, त्या साधनेचं फळ, त्या साधनेचं पुण्य तुम्हाला जितकं पाहिजे तितकं मिळणार आहेच. आणि ज्यांनी करून घेतलं त्यांनी किती केलं काय केलं त्यांना त्या साधनेचं फळ किंवा पुण्य जाणार आहे. आणि जे अर्ध करणाऱ्याला जातं म्हणजे करवून घेणाऱ्याला जे अर्ध जातं तो बोनस असतो. ते देवाकडून एक बक्षीस म्हणून तुम्ही लोकांच्याकडून व्रत करून घेतलं, तुम्ही साधना करून घेतली, मग तो देवाकडून असलेला बोनस म्हणजे ते अर्ध पुण्य यांना लागतं. तुम्ही काही काळजी करू नका, नाही तर तुम्ही म्हणाल आजच्या महाराजांनी सांगितलं अर्ध पुण्य जातंय, उद्यापासून काय आम्ही कार्यक्रमाला येणार नाही. असं काही करू नका. विठ्ठल छान असं नियोजन आहे. आणि विशेषतः असे आहे की आज हा जो कार्यक्रम सुरू आहे हा काही कुणीतरी उभा केला म्हणून चालू आहे किंवा दरवर्षी करतात असं नाही महाराज. हा एक परंपरेतला दिव्य ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेमध्ये त्या परंपरेच्या अधिष्ठानाखाली हा कार्यक्रम सुरू आहे. संप्रदायामध्ये अनेक फड परंपरा आहेत, संप्रदायामध्ये फड परंपरेला कमी नाही, पण आजरेकर फड या फडाचं नाव विशेषत्वानं घेतलं जातं. याचं कारण आहे की आजरेकर फडाची असलेली सेवा, त्या सेवेमध्ये सुद्धा विशेष असा आहे की आजरेकर फडाद्वारे अशी सेवा केली जाते की ती अन्य कोणत्याही फडाकडून होत नाही. कशी सेवा आहे आता जर तुम्ही समोर पाहिलं तर ग्रंथाचं मंदिर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं मंदिर आळंदीला आहे, पण आपण ज्या ग्रंथांची सेवा करतोय, ज्या संतांच्या अक्षरांची आपण सेवा करतोय त्या ग्रंथांचं मंदिर फक्त आपल्याला आजरेकर फडावरच्या अधिष्ठानाखालीच बघायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल. हे या फडाचं विशेषत्व आहे.
आणि त्याचप्रमाणे फडावरचे निष्ठावंत वारकरी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, हे सुद्धा या फडाचं विशेषत्व आहे. आणि या फडाच्या अधिष्ठानाखाली हा आपला कार्यक्रम सुरू आहे. काय आहे बघा, कोणाच्या तरी अधिष्ठानाखाली जर आपण काही कार्य केलं तर ते कार्य आपलं सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. कारण कसं असतं, जर मोठ्याच्या हाताखाली आपण जर काम केलं, मोठ्याच्या हाताखाली आपण जर काम केलं आणि त्या कामात जर एखादी चूक न जाणून किंवा जाणून जर आपल्याकडून झाली तर त्या चुकीचा एवढा मोठा वहापोह केला जात नाही. का? कारण आपण एका मोठ्या अधिष्ठानाच्या खाली काम करतोय किंवा कार्य करतोय. म्हणून हा जो कार्यक्रम सुरू आहे, हा जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, हा आजरेखर पडाच्या परंपरेच्या अधिष्ठानाखाली सुरू आहे. आणि विशेषत्वानं 3 वर्षातून एकदा येणारा आपला हा अधिक मास, याला शास्त्रात पुरुषोत्तम मास असं नाव आहे. या मासाचं, या महिन्याचं विशेषत्व काय आहे? अधिकस्य अधिकम फलम. या महिन्यामध्ये आपण जर काही साधना, काही तप, काही व्रत जर केले तर त्या व्रताचं जे मिळणारं पुण्य आहे ते अन्य दिवशी केलेल्या तपापेक्षा किंवा अन्य दिवशी केलेल्या साधनेपेक्षा अधिक फलदायी आहे. या मासाची, या महिन्याची योजना करण्यामागचं एक तेच शास्त्रानं कारण सांगितलं की इतर वेळी लोकांना दान धर्म करायला मिळेल, तपाला तीर्थाला जाणं होईल किंवा नाही होईल, नामसाधना करणं होईल नाही होईल, पण या एका महिन्यामध्ये जर आपण दान धर्म केला, तीर्थाटन केली, तीर्थ फिरलो किंवा नामसाधना केली तर त्याचं फल जे मिळणार आहे ते कितीतरी पटीने तुम्हाला जास्त मिळणार आहे. म्हणून या मासामध्ये आपण दान धर्म केला पाहिजे, नामसाधना केली पाहिजे. बरं, जर ते नामसाधना जर ते दान धर्म आपण योग्य ठिकाणी नाही केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही. मग ते दान, तप दान कोणत्या ठिकाणी करावं, दान धर्म कोणत्या ठिकाणी करावा? तर अशा काही कार्यक्रमांमध्ये, असा जर एखादा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सुरू असेल तर अशा कार्यक्रमांमध्ये आपण जर दान धर्म केला तर त्याचं जे मिळणार आपल्याला फळ आहे ते कितीतरी पटीनं अधिक आहे. म्हणून अशा या पावन पर्वावरती चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा मी माझं परम भाग्य समजतो. आज पहिल्यांदाच एकतर या शहरामध्ये येण्याचा योग आला आणि ते सुद्धा अशा निष्ठावान फडावरती माझी जर सेवा होत असेल तर माझं अनंत जन्मीचं पुण्य आहे असं मी समजतो. त्याचप्रमाणे आपल्या फडाचे एक निष्ठावंत सेवक म्हणून आपण त्यांना, आपले सूरज महाराज, त्यांच्या आज्ञेतून मला ही सेवा मिळाली. जशी सेवा करण्याचा प्रयत्न करेन, तुमच्यासोबत बोलताना किंवा काय म्हणतो त्याला आपण, संवाद करताना जर मी एखादा प्रश्न किंवा काय विचारला तर तुम्ही मला त्याचा प्रतिसाद द्या. काय आपल्या फडावर असा नियम आहे, बोललं नाही पाहिजे वगैरे सूरज महाराज? नाही ना, असं काय? हा, जर मी एखादा प्रश्न किंवा काही विचारलं तर मला सांगा, म्हणजे कळेल की मला श्रोते जागे आहेत. मला काय आहे, मला चष्मा लागलेला आहे, मला एका हाताच्या अंतराच्या पुढचं दिसत नाही. तुमचा जर आवाज आला तर मला कळेल की श्रोते जागे आहेत. जर नाही आवाज आला तर मी इथंच विठ्ठल करतो, जय विठ्ठल करतो आणि जातो. फक्त आता काय आहे, एक जी सेवा आहे ती काही माझी एकट्याची नाही, तुम्ही आम्ही खेळीमेळी अशा पद्धतीने आज सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून भगवंताच्या आवडीचा विषय प्रतिपादन करतात. तुकोबाराय म्हणतात, देवाला काय आवडतं? पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय एक प्रश्नार्थक अर्थाने विचारतात आणि त्याचंच उत्तर त्याच्या उत्तरार्धामध्ये देतात. तुकोबाराय म्हणतात, त्या देवाला भक्ताशिवाय वेगळं काय आवडतं? काहीच आवडत नाही. या 3 लोकांमध्ये अशी एकही गोष्ट नाही की ती देवाला भक्तापेक्षा जास्त आवडेल. आणि त्यामुळे तो देव वैकुंठामध्ये राहत नाही, क्षीरसागरामध्ये राहत नाही. मग कुठे राहतो? तो भक्ताच्या अंतःकरणामध्ये राहतो. आणि असा जो काही भक्त आहे तो त्या देवाकडे कोणत्याही भावनेने जाऊ द्या, कोणत्याही भावाने जाऊ द्या, तो देव त्याचा तो भाव गोड मानून घेतो. आणि जर एखाद्या भक्तानं त्याला
तुळशीचं पान जरी दिलं तरी त्याचं तो गोड कौतुक म्हणून त्याचं गोड मानून घेतो. आणि अशा प्रकारे तो देव त्या भक्ताचा सर्व भावानं, म्हणजे तो देव त्या भक्ताला विकला गेलाय की काय अशा भावनेनं तो देव राहतो. आणि तो भक्त जे काही सांगेल, जे काही काम सांगेल, तो देव त्या भक्ताचं बोलणं ऐकत असतो. तुकोबाराय म्हणतात तो देव त्या भक्ती सुखामध्ये एवढा वेडा झाला की त्या भक्ती सुखामध्ये तो देव बांधला गेला. आणि बांधल्या गेल्यामुळे त्या देवाला कुठला दुसरा धर्मच राहिला नाही असं तुकोबाराय म्हणतात. विठाल विठाल. सर्वसामान्य जर विचार केला तर आवड ही प्रत्येकाच्या जीवनात आहेच. आवड नाही असा मनुष्य नाही, प्राणी या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही जीव मात्र आहेत प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड आहे. शास्त्रात प्रामुख्याने तिघांच्या आवडीचा विचार केला. जीवाच्या आवडीचा एक विचार केला, दुसरे संतांच्या आवडीचा विचार केला आणि तिसरं त्या आवडीचा विचार केला. विठ्ठल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आवड आहे. बरं, त्या आवडीची आपल्या जीवनामध्ये गरज आहे किंवा नाही याचा विचार तो मनुष्य करत नाही, पण त्या आवडीचा विचार करतो. बघा, काही गोष्टींची आवड आहे पण गरज नाही. काही गोष्टींची आवड आहे पण गरज नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्या गरजेच्या आहेत पण त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड नाही. काही गोष्टी अशा आहेत त्यांची गरज सुद्धा नाही आणि त्याची काही आवड सुद्धा नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींची आपल्याला गरज सुद्धा आहे आणि त्याच्याविषयी आवड सुद्धा आहे. विठाल विठाल. आता या थोडा 4 गोष्टींचा मी क्रम बदलून सांगतो तुम्हाला. काही गोष्टी अशा आहेत की त्यांची जीवनामध्ये आवड आहे पण गरज नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्यांची आवड सुद्धा आहे आणि गरज सुद्धा आहे. काही गोष्टी अशा आहेत की त्यांची आवड सुद्धा नाही, गरज सुद्धा नाही. आणि काही गोष्टी मात्र अशा आहेत की त्यांची आपल्या जीवनामध्ये गरज आहे पण त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आवड नाही. पहिली गोष्ट काय आहे की गरज, आवड आहे पण गरज नाही. मनुष्याला विषयाविषयीची जी आवड आहे, मनुष्याला विषय आवडतात. आता मला सांगा, त्या विषयांची आपल्या जीवनामध्ये काही गरज आहे का? विषयांची आपल्या जीवनामध्ये गरज नाही पण ते आवडल्याशिवाय राहत नाहीत. आता फळाची काहीतरी मर्यादा आहे, पण बोलू का मी? तुम्ही बोला म्हणाल तर मी बोलतो, नाही तर नाही. बोलू का? आता इथं सगळे वारकरी आहेत, तिथे सगळे निष्ठावंत आहेत म्हणून आता बोलतो. मला सांगा, तंबाखू खाणारे लोक, आता त्या तंबाखूची आपल्या जीवनामध्ये काही गरज आहे का? डॉक्टरनी सांगितलंय जेवणानंतर 2 वेळा, दुपारी 2 वेळा, संध्याकाळी परत 2 वेळा. डॉक्टरनी काय औषध म्हणून सांगितलंय का आपल्याला? त्या पदार्थाची आपल्या जीवनामध्ये गरज नाही. बरं, ते खायचं ते काय गिळतात का लोक? तो एक पदार्थ असा आहे लोक थुकायचं म्हणून खातात. सर्वसामान्य लोक काय असतं, पोट भरावं म्हणून खात असतात. पण यांचं थोडं वेगळं असतं, हे थुकायचं म्हणून खातात. हा पदार्थ असा आहे, याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही. बरं, हा एकच पदार्थ असा नाही हो. माणसाचं काय आहे, विषयावरती जास्त प्रेम आहे. त्या विषयाची मानवी जीवनाला काही गरज नाही पण त्याच्या विषयी अंतःकरणामध्ये आवड आहे. किती आवड आहे? एखाद्या माणसाला जेवणाविषयी आवड असते तर तो माणूस कितीतरी लांब, तो समजा एखादं हॉटेल, आता काय सोशल मीडिया जास्त आहे, त्या सोशल मीडियावर काय असतं, प्रत्येक जण आपापल्या हॉटेलचे काहीतरी विशेषता सांगत असतं की आमच्याकडे हे मिळतं, आमच्याकडे ते मिळतं. त्यातला जर एखादा आवडीचा पदार्थ आपला आवडीचा पदार्थ त्याच्यामध्ये दिसला तर ते हॉटेल 1000 किलोमीटर जरी आपल्यापासून असलं तरी माणूस जायला घाबरत नाही. हे झालं काय, जीवनामध्ये काही गोष्टींची गरज नाही पण त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड आहे. काही गोष्टी अशा आहेत की त्याची आवड सुद्धा आहे आणि गरजही आहे. आपण जेवणाचा विचार केला, भोजन अशी एक गोष्ट आहे की त्याची जेवणामध्ये गरज आहे.
काय आहे या कलियुगामध्ये जो आपला हा देह आहे हा अन्नमय कोश सांगितला. काय सांगितला? अन्नमय. जर माणसाने अन्न नाही खाल्लं, जेवण नाही केलं तर माणूस जास्त दिवस जगू शकत नाही. ही माणसाची गरज आहे आणि ती माणसाची आवड सुद्धा आहे. काय काय लोक आवडीनं जेवण करतात, आवडीनं जेवण करतात. नवे नवे आम्ही असं पाहिलं महाराज, पंढरपूर आळंदी पंढरपूरचे वारकरी जर त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांच्या जेवणानंतर जरी आला, त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांच्या जेवणानंतर जरी आला, आता आम्ही पाहिलेलं एक असं बाबा उदाहरण तुम्हाला सांगतो, आता नाव नाही सांगत त्यांचा, असे आमच्याकडे एक बाबा आहे तिकडे पुण्याकडं. जेवण वगैरे झालं, सगळं झालं आणि जेवणानंतर कोणाच्या लक्षात आलं नाही आणि ते लाडू जे होते आपले बुंदीचे लाडू ते जेवताना वाढायचे त्या पंक्तीला राहिले. मग त्यांनी काय केलं, जेवण झाल्यावर गडबडीने ते लाडू आणले. त्याला वाटलं आता एक एक वाढू आणि संपू. पण विषय असा झाला, नेमके ते लाडू आमच्या त्या वारकऱ्याच्या आवडीचे निघाले. त्याने आणले होते पाटी भरून, तो वाढायला लागला एक एक. त्याने 4-5 जणांना एक एक वाढलं. पण हे जे वारकरी मध्ये बसले होते त्यांनी सांगितलं पुढं वाढू नको, ही पाटी माझ्या जवळच. तुम्ही त्यांची तब्येत म्हणाल तर आता इथं माणूस सुद्धा नाही तब्येत सांगायला. आता माझ्याकडे बघा तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना मी दिसतोय, माझ्याकडे जर पाहिलं माझ्यासारखे 5 ते 6 महाराज त्याच्यात घालायला पाहिजे, त्यावेळेस त्या बाबांची तेवढी तब्येत. बरं त्यांचा जेवणाचा खाना सुद्धा काही कमी नाही. एवढं जेवून सुद्धा त्या बाबांनी एक पाटी लाडू संपवले. मला हे सांगायचंय की माणसाला अन्नाची जशी गरज आहे तरी तशी त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड सुद्धा आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या जीवनामध्ये त्याची काही गरज सुद्धा नाही आणि त्याच्याविषयी काही अंतःकरणामध्ये आवड नाही. विष हा असा पदार्थ आहे. विष इचलकरंजीत आहे का विष नावाचा पदार्थ मिळतो का इकडं? तुम्ही म्हणाल याची काही जास्त गरज लागत नाही, पण विष सगळ्यांना भरपूर जणांना माहिती आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आता मला सांगा, विष आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीराला त्या विषयाची काही गरज आहे का? डॉक्टर सांगतात रोज थोडं थोडं विष खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असं काय डॉक्टर सांगत नाहीत. बरं त्याची गरज नाही, तशी काही त्याच्याविषयी आवड आहे का हो? का मला विष आवडतंय असा कोणी म्हणणारा माणूस आहे का? नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्यांची जीवनामध्ये गरज नाही आणि त्याच्याविषयी आवड सुद्धा नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींची जीवनाला गरज आहे पण त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड नाही. विठाला विठाला. काय आहे ती गोष्ट म्हणजे देव. अहो देवाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे, देवाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे पण त्याच्याविषयी आवड नाही. आता तुम्ही म्हणाल कस काय महाराज, आम्हाला जर देवाची आवड नसती तर आम्ही कीर्तनाला आलो म्हणा की तुम्ही आलो नसतो म्हणताय. हा, आणि जर देवाविषयी आवड असती तर तुम्ही कीर्तन झाल्यावर घरी गेले नसते. हा, जर कीर्तन झाल्यावर आपण प्रत्येक जण जर घरी जात असू तर आपल्याला देवाविषयी आवड, जितकी आवड पाहिजे तितकी आवड आपल्याला देवाविषयी नाही. आता मला सांगा, इचलकरंजी शहर मला वाटते तालुका आहे ना? नाही, शहर आहे, चांगलं मोठं शहर आहे, नामांकित आहे. तुमचं शहर म्हणजे कपड्याचं शहर आहे, स्पेशल. आमच्या आळंदीला जे काही महाराज लोक कपडे वापरतात किंवा आम्ही जे आता हे जे जरी हे कपडा जरी दिसला, हा आळंदीला जरी घेतला असला तरी हा इचलकरंजीतूनच गेलेला आहे. एवढं मोठं तुमचं ख्यातनाम शहर आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे सूरज महाराज किती असावी? 5 ते 6 हजार लोकसंख्या आहे. 4 लाख माफ करा 4 ते 5 लाख लोकसंख्या शहराची आहे. पण मला सांगा, या धर्म मंडपामध्ये आपल्याला किती लोक दिसत आहेत? बरं मला सांगा, आता समोर आपले मेन रोड आहे, आपल्या मंदिराच्या समोर मेन रोड आहे. आता त्या रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्याला काही दिसत नाही का बाहेर आवाज जात नाही? आवाज खूप लांबपर्यंत जातो. या कीर्तनाचा आवाज बाहेर जातोय, येणारा जाणाऱ्याला कळतंय या ठिकाणी सप्ताह सुरू आहे, पण या ठिकाणी धर्म मंडपामध्ये येण्याची प्रत्येकाची बुद्धी होत नाही. याचं कारण असं आहे की त्यांना देवाविषयी आवड नाही. देवाची मात्र आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आता तुम्ही म्हणाल देवाची गरज काय आहे?
कारण सर्वसामान्य लोकांना हाच प्रश्न पडतो की देवाशिवाय आमचं आयुष्य बरं चाललंय की काय? मला सांगा, तुम्ही रोज आता दिनचर्या लोकांची बऱ्यापैकी अशी असते. आता काही शहर म्हणल्यावर या ठिकाणी शेतकरी जास्त असतील असं मी काही मानू शकत नाही. जरी असतील तरी या ठिकाणी काही शेतकरी असतील असं नाही, पण बऱ्यापैकी सगळे नोकरदार या ठिकाणी आहेत. आता तुमचा रोजचा नित्यनेम कसा आहे? सकाळी उठावं, स्नान करावं, काहीतरी नित्यनेम असेल तो करावा, चहा पाणी करावं, जेवण वगैरे करावं, तुमच्या कामाला तुम्ही जावं, दिवसभर काय आहे ते काम करावं, परत घरी यावं, काय असेल ते चहा पाणी करावं, काही तुमचा छंद असेल वाचण्याचा किंवा कशाचा तो जोपासावा, रात्री जेवावं आणि परत आराम करावा. आता एवढं सगळं करत असताना तुम्हाला देवाची काही गरज त्याच्यात वाटली का? काय देवाची गरज? आता मला सांगा, आपण कीर्तनात बसलोय, मी कीर्तन करतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, दोन्ही महाराज मृदंग वाजवतायत, इकडं चारही जण गायक गायन करतायत, पण मला सांगा एवढ्यात आपल्याला कुठं वाटतंय का की देव नाही आता आणि आता काय आपल्याला आपण म्हणू शकत नाही? असं काय आहे का? देव नाही, देव नसताना त्या देवाची आपल्याला गरज काय आहे असा सर्वसामान्यांना प्रश्न पडू शकतो. नवे पडतोच. लोक म्हणतात महाराज नाही देव भेटला म्हणून काय आमचं जीवन चालायचं बंद झालेलं नाही. पण मी तुम्हाला पटवून देतो की आपल्याला आपल्या देवाची गरज कशी आहे. मला सांगा, आपल्या प्रत्येकाची धावपळ चालू आहे, प्रत्येक जण पळपळ करतोय, प्रत्येक जण लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण पळापळ करतायत. कशासाठी करतात हो? कशासाठी? काहीतरी आपल्या अंतःकरणाला सुखद आनंदाची प्राप्ती व्हावी म्हणून. तो आनंद, ते सुख आपल्याला कशातून प्राप्त होतं हा विषय वेगळा आहे, पण प्रत्येकाची धावपळ सुखाकरता चालू आहे. पण ते सुख आपण, आता तो थोडा विषय वेगळा आहे की ते सुख आपण कुठं शोधतो किंवा काय, पण प्रत्येकाची धावपळ सुखाकरिता. तुम्ही सगळे कीर्तनाला आले, कशासाठी आले? कीर्तनात बसल्यानंतर भगवंताच्या नामाचा जयघोष सुरू झाला. कीर्तनात जे आनंदमय वातावरण तयार होतो त्याच्यापासून आपल्या अंतःकरणाला काहीतरी सुखद अनुभूती प्राप्त होते की नाही? तुम्हाला बरं वाटतं. 2 तास कीर्तनात बसल्यानंतर लोकांना बरं वाटतं. हे एक सुखाची अपेक्षा ठेवून आलेले लोक असतात. मी सुद्धा या ठिकाणी एवढ्या लांबचा प्रवास करून आलो. कशासाठी आलो? फळाची सेवा करत असताना माझ्या अंतःकरणाला सुद्धा काहीतरी सुखद अनुभूती प्राप्त होईल या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो. तसं प्रत्येक जण धावपळ करतोय, तो फक्त सुखासाठीच करतोय. पण ते नेमकं सुख म्हणजे काय याचा आपल्याला काही अजून अनुभव आलेला नाही, आणि नेमकं ते सुख म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. पण त्या सुखाची व्याख्या आपल्या संतांनी आपल्याला सांगून ठेवली. ज्ञानोबा वर्णन करतात, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. ज्ञानोबा सांगतात आमचा देव म्हणजे काय आहे? सर्व सुखाचे आगर. तुकोबाराय म्हणतात, सुख रूप ऐसे तुझे कोणी सांगा, रूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे दे, माझ्या पांडुरंगा सारखे दे, माझ्या सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते किंवा माझ्या पांडुरंगा सारी खातो. संतांनी आपल्याला सांगितलं सुख म्हणजे वेगळं काही नसून सुख म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे, आणि भगवान परमात्मा म्हणजेच साक्षात सुख आहे. आता तरी पटलं आपल्याला सुखाची अपेक्षा
आपल्याला सुख भेटावं असं वाटतं, म्हणजेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाची गरज आहे. जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाची गरज आहे असं वाटतंय तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाची गरज आहे. महाराज म्हणतात, करिसी देवा विण आस अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. महाराज म्हणतात, देवाविण देवाशिवाय जर आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायला लागलो तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये सुख भेटणार नाही. आणि देवाशिवाय जर आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला तर त्याच्यातून आपल्याला दुःखाशिवाय दुसरं काय मिळणार नाही. आपला विषय सुरू होता की देवाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे, पण देवाविषयी अंतःकरणामध्ये आवड मात्र नाही. मग आपल्या जीवनामध्ये आवड कशाची आहे? जर जीवाच्या आवडीचा विचार केला तर जीवाच्या अंतःकरणामध्ये विषयाविषयीची आवड जास्त आहे. जीवाला विषय आवडतात. किती आवडतात? किती आवडतात? ज्ञानोबा वर्णन करतात, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात, त्या जीवाला विषयाची किती आवड आहे, किती गोडी आहे. तो जीव त्या विषयाच्या आवडीची जिवंत असताना तर अपेक्षा करीलच, यात काही नवल नाही. ज्ञानोबा म्हणतात, तो जीव मेल्यानंतर सुद्धा त्या आवडीचा विचार सोडत नाही. मेल्यानंतर सुद्धा त्या जीवाला ती आवड सोडत नाही. ज्ञानोबा म्हणतात, आणि विषयाची गोडी जितू मेला नसंडी, आणि स्वर्गाही जोडी येथूनची. ज्ञानोबा म्हणतात, त्या जीवाला त्या विषयाविषयी किती आवड आहे. जिवंत असताना तरी विषय आवडतात हे जीवाचं ठरलेलं आहे, पण मेल्यानंतर सुद्धा ते विषय त्याला सोडत नाहीत. जिवंत असताना त्या जीवाला असं वाटतं की स्वर्गात जर हे विषय भोगायला मिळाले तर किती बरं वाटेल. तो त्याला वाटतं हे भोग हे विषय स्वर्गात भोगायला मिळतील, म्हणून माणसाची नुसती जमवाजमव सुरू असते. पण ज्ञानोबा म्हणतात, जीवाची आवड एवढी आहे, जिवंत असताना माणसाला विषय आवडतील, यात काही नवल नाही. कारण ते जीवाची वृत्तीच ती आहे की ते जीवाला विषय आवडतात, पण मेल्यावर सुद्धा त्या जीवाच्या विषयाची आवड त्याला काही कमी शांत बसू देत नाही. आता तुमच्याकडे कशी परंपरा आहे शहरातला मला काय अजून अंदाज नाही. आम्ही खेड्यात राहतो. आमच्याकडे कसं असतं, एखादा माणूस गेला की ते मला वाटतं ते 10व्याचा कार्यक्रम असतो. 10व्याला काय असतं, ते तिसऱ्या दिवशी असतं का इकडं, ते नैवेद्य वगैरे ते कावळा शिवायचं कितव्या दिवशी असतं, ते तिसऱ्या दिवशी. बरं, तिसऱ्या दिवशी ते कसं असतं, आपल्या भागात थोडी कीर्तनाची परंपरा कमी आहे. त्या कार्यक्रमाला कीर्तनाची प्रवचनाची परंपरा मला वाटतं बऱ्यापैकी नाहीच आहे. आपल्याकडे काय कीर्तन ते काय त्याला म्हणतात, ते रक्षा विसर्जनाला त्या ठिकाणी प्रवचन किंवा कीर्तन जास्त नाही, पण प्रवचन तरी ठरलेली असतात. आपल्या भागात कमी आहेत म्हणजे नाहीतच. पण तुम्ही जर तिकडं पुणे भाग, नगर भाग, नाशिक भागात जर गेले तर त्या ठिकाणी त्या रक्षा विसर्जनाची प्रवचन असतात. त्या प्रवचनाचा नियम असा आहे, तो जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत प्रवचनकाराने प्रवचन बंद करायचं नाही. अहो खरंच असं आहे. सूरज महाराजांना माहिती आहे, सूरज महाराजांना विचारा, कावळा जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत प्रवचनकाराने प्रवचन. बरं, त्याचा असं आहे, प्रवचनकाराचं नशीब असलं आणि त्या कावळ्याने जर 5 मिनिटात नैवेद्य शिवला तर आहे तेवढ्या दक्षिणेत 5 मिनिटाचं प्रवचन. पण जर त्याचं नशीब चांगलं नसेल आणि त्या बिचाऱ्या कावळ्यानं जर 2 तास पाठिंबा काढून घेतला तर त्याला 2चे 2, 2चे 3 आणि 3चे 4 तास सुद्धा प्रवचन करायला लागतं. आम्ही आता ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस एका महाराजांच्या सोबत जाण्याचा योग आला. आमच्या महाराजांच्या सोबत जाण्याचा योग आला. बरं, ते कसं आहे, प्रवचन सुरू झालं 10 ते 12 प्रवचनाची वेळ. आता एवढं ऊन लागते, त्यावेळेस काही एवढं ऊन नव्हतं, हिवाळ्याचे दिवस होते. 10 ते 12 प्रवचनाची वेळ ठरली. 10चे 11 झाले, 11चे 12 झाले, पण 12 झाले तरी काय कावळा आला नाही. आता 12चे 1:15 झाले, 1:15चे साडे झाले, 1:30चे पावणे झाले, पावण्याचा 1 झाला, पण अजून काय कावळा आला. आता एवढा वेळ झाला, कसं आहे, बसलेल्या माणसांना सुद्धा दम निघत नाही. मग एक प्रतिष्ठित वयोवृद्ध आजोबा उठले. त्यांनी सांगितलं, अजून 10 तास जरी थांबले
तरी काय तुम्हाला कावळा दिसणार नाही. बरं त्याचं कारण असं आहे, ते आजोबा म्हणजे त्या गेलेल्याचे जिगरी मित्र. आता जिगरी मित्राला माहित असतं आपल्या दोस्ताला काय आवडतंय काय नाही. घरच्याला काय आहे हो, भाजी पोळी भात याचा निवद घरचे दाखवतात, पण नेमका खरा कशाचा नैवेद्य पाहिजे हे मित्राला माहिती आहे. त्यानं सांगितलं महाराजांच्या कानात. महाराज 10 तास जरी थांबले तरी काय, महाराज म्हणले तुम्ही काहीतरी करा आणि तो कावळा येईल असं काहीतरी लवकर नियोजन करा. त्याने काय केलं, त्या घरातल्या एका तरुण मुलाला बोलवलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. आता सूरज महाराज मी लांब असल्यामुळं मला काय ते व्यवस्थित ऐकू आलं नाही. प्रवचन सुरूच होतं आणि 15 मिनिटानं तो बाबा, तो तरुण पोरगा आला. आता मी तुम्हाला सांगतो, मी सांगितलं की तुम्हाला लगेच कळेल, कारण मला त्यावेळेस लगेच कळालं होतं ते काय आहे नेमकं. तो पोरगा आला, त्याच्या हातामध्ये एक काळी कॅरी बॅग होती आणि त्याच्यातून काहीतरी खन खन असा आवाज येत होता. आता मला त्यावेळेस नेमकं कळालं नाही काय आहे काय नाही. तो लांबून गेला बिचारा, जाऊन तिथं ठेवलं. हे बाबा तिथं गेले. ह्यांनी सांगितलं महाराज 5च मिनिटं, आता तुम्ही तुमचं उरक तर घ्या, 5 मिनिटात कावळा येणार म्हणजे येणार. आता एवढा जर तो आत्मविश्वासानं सांगत असेल तर मग महाराजांनी अर्धातास घ्यायला सुरुवात केली. तो समोर गेला आणि त्यानं काहीतरी केलं. आता काय केलं नेमकं मी लांब असल्यामुळं मला काही व्यवस्थित दिसलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो काय केलं. त्यानं हातात काहीतरी असं धरलं, त्याचं ते असं टोपण उघडलं आणि ठेवलं. बरं तसं फक्त तेच नाही ठेवलं, त्या पिशवीमधून त्यानं एक ते पेपरच्या कागदामध्ये काहीतरी बांधून आणलेलं होतं. ते त्याने ते सोडलं, ते त्या ठिकाणी ठेवलं. मोर नुसतं ठेवलं नाही, ते थोडे असे ते काहीतरी टोपणात ओतलं, ते थोडं हातावर घेतलं आणि फक्त काहीतरी असं 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 केलं. काय बघता माझ्याकडं, आला न कावळा, आला कावळा गेला शिवून. आता ते नेमकं काय होतं तुम्हाला कळालं असेल. आता या गादीवर मी काय ते सांगत नाही, काय होतं तुम्हाला कळालं. मी सांगत होतो की जीवाची आवड कशी आहे. जीव जिवंत असताना तर त्याला ते आवडेल यात नवल नाही, त्यामुळे त्याचं आयुष्य खराब झालं. पण मेल्यानंतर सुद्धा त्याला ते विषय सुटले नाहीत. बरं नुसतं ते बाटल्या असे तर ठीक होतं, पण त्याच्यासोबत ते काहीतरी, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, तुम्ही सांगणार नाही, तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही वारकरी लोक. विठाल विनोदाचा भाग सोडून द्या, मूळ सिद्धांतावर या. जीवाला विषय आवडतात, किती आवडतात, त्याला ते विषय मेल्यानंतर सुद्धा सुटत नाहीत. अंगामनाशी रुचावे, एतुलेनी कृत्याकृत्य ना आठवे, करणी याच्याने नावे भलतेची करी. ही जीवाची आवडच आहे. तो शास्त्र सांगेल त्या पद्धतीनं वागणार नाही. त्याला त्याच्या अंतःकरणाला, त्याच्या मनाला जे बरं वाटेल तसा तो जीव वागत असतो. ही झाली जीवाची आवड. या जीवाच्या आवडीमध्ये काही स्वारस्य नाही. याचा विचार एवढ्यासाठीच करायचा की अशा पद्धतीची आवड आपली नसावी, म्हणून याचा विचार करायचा. आपली आवड कशी असावी. आज जसे तुम्ही कीर्तनाला आले, या कीर्तनाच्या विषयी जशी तुमची आवड आहे, अशी जर आपण अंतःकरणामध्ये आवड ठेवली तर तो देव आपल्याला काही जास्त लांब नाही. पण जीवाच्या आवडी काही निराळ्या आहेत. त्या जीवाच्या आवडीचा विचार करून आपलं काही भलं होत नाही. शास्त्र दुसरी आवड सांगतं, संतांच्या आवडीचा विचार करतात. संतांना काय आवडतं, संतांना देव आवडतो आणि देवासंबंधी गोष्टी आवडतात. विठ्ठल विठ्ठल. संतांना देव आवडतो, नवे संतांना फक्त देवच आवडतो. संतांना फक्त देव आवडतो आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे संतांना देवाच्या अनुषंगानं बाकीच्या, देवाचं नाम आवडतं, देवाचं रूप आवडतं, देवाचं गाव आवडतं. आणि त्या देवाचे जे भक्त आहेत म्हणजे संत, म्हणजे संतांना देवही आवडतो आणि संतांना संतही आवडतात. काय काय आवडतं संतांना, ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या मनाला एकच आवडतं की तो आमचा देव ज्या गावामध्ये राहतो त्या गावाला आम्हाला जायला आवडतं. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची
काय सांगतात, माझे जीवीची आवडी. काय आवडतं आम्हाला? पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. संतांची आवड आहे. संतांना देव आणि देवा संबंधी गोष्टी आवडतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. संतांना देवाचं रूप आवडतं, संतांना देवाचं नाम सुद्धा आवडतं आणि संतांना देव आवडतो. किती देव आवडतो? संतांना देव सोडून इतर कोणत्याही गोष्टीमध्ये भले नवे नवे त्यांना त्यांच्या संसारामध्ये जेवढा सुख वाटत नाही, जेवढा आनंद वाटत नाही, तेवढा त्यांना देवाच्या भक्तीमध्ये किंवा देवामध्ये आनंद वाटतो. जगद्गुरु तुकोबारायांचा जर जीवनाचा आपण आढावा घेतला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या संसाराचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा संसार जितका प्रबळ असायला पाहिजे होता तितका नव्हता. काय होतं? अहो घरी खायला अन्न नसायचं. स्त्री एकी अन्न न करिता मेली, ही तुकोबारायांची संसाराची दशा होती. पण जर तुकोबारायांचा परमार्थ पाहिला तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हण्या खातो आनंदाचे लाडू. तुकोबारायांचा परमार्थ सफल होता. तुकोबारायांचा परमार्थ सफल होता. तो कशामुळं? त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असलेली आवड आहे. संतांना देव आवडतो. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे निरंतर हेची ध्यान. संतांना देव आवडतो. देवा संबंधानं गोष्टी आवडतात. एक जीवाची आवड झाली, दुसरी संतांची आवड झाली आणि शास्त्र तिसरी देवाच्या आवडीचा विचार करतं की देवाला नेमकं आवडतं तरी काय, काय आवडतं? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. भक्ताहुनी देवा आवडते काही, 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 भक्ताहुनी देवा आवडते काही. भुवनी नाही आन तुझे, भुवनी नाही आन तुझे, नावडे वैकुंठ चिराचा सागर, नावडे वैकुंठ चिराचा सागर. भुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, नावडे वैकुंठ चिराचा सागर, नावडे वैकुंठ महाराज सांगतात त्या देवाला काय आवडतं? महाराज सांगतात भक्ताहुनी देवा आवडते काही. काय? देवाला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुम्ही या त्रैलोक्यातली कोणती जरी गोष्ट देवासमोर ठेवली तरी ती गोष्ट देवाला भक्तासमोर आवडत नाही. किती गोष्टी देवाला महाभारतकारांनी छान त्याचं एक हे केलंय की देवाला भक्तासमोर काय काय नाही आवडत. महाभारतकार सांगतात, न तथा मे प्रियतम आत्मयो निर्णशंकरः, न च संकर्षणो न श्रीर नैवात्मा च यथा भवान. भगवान सांगतात, भगवंताच्या मुखातला श्लोक आहे. भगवान म्हणतात त्या भक्ता पुढे मला काय काय आवडत नाही. देव त्याची यादी सांगतात, न तथा मे प्रियतम आत्मयोनी न शंकरः न च संकर्षणो न श्रीर नैवात्माच आणि भवान. भगवान सांगतात मला एवढ्या गोष्टी आवडत नाहीत. बरं या गोष्टी काही सामान्य नाहीत. बरं आता हे संस्कृत मध्ये आहे म्हणून तुम्हाला थोडं कळायला जड चाललं असेल, पण आता मला तुम्ही बोलवलंय मी सांगतो तुम्हाला हे नेमकं आहे तरी काय. भगवान म्हणतात मला देवासमोर काय काय आवडत नाही. देव सांगतात
न तथा मे प्रियतम. आत्मयोनी म्हणजे देव म्हणतात माझ्या योनीचा असलेला ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे देवाचा मुलगा. ब्रह्मदेव देवाचा मुलगा. देव म्हणतो तो मुलगा मला, तो मुलगा जरी असेल तरी मला माझ्या भक्तासमोर आवडत नाही. आता देवाचा असा आहे हो, आपलं तसं, आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट, हे आपलं झालं. देवाचं असं नाही. आपलं कसं आहे, आपली आई कशी आहे, आता उन्हाळ्याचे दिवस जास्त आहेत आणि आता मे महिना आहे, पोरांच्या सुट्टीचा महिना. बरं पोरांचं कसं असतंय, वर्षभर शाळा करून आत्ता सध्या आम्ही म्हणजे मी जास्त जुना आहे असं नाही, पण मी ज्या वेळेस शाळेत जात होतो, मी जवळजवळ 7वी 8वी 10वी पर्यंत जात होतो, तोपर्यंत तरी आम्हाला एवढं शिक्षणाचं ओझं. आता जर ते तुम्ही प्रायव्हेट शाळेच्या पोरांच्या जर दप्तराचं ओझं बघितलं तर पोराचं वजन 30 किलो आणि त्या बॅगेचं वजन 50 किलो असं वाटतंय. एवढं आता ते वर्षभर पोरग बिचार शाळा करून आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जातात खेळायला पोरं रोज, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळायला गेल्यावर उन्हाचा तडाखा जास्त असावा आणि ती मग त्या आईनं त्या मुलाला हाक मारावी. आता तुमच्या शहरामध्ये कसं आहे, मुलं खेळायला गल्लीमध्येच खेळत असतील का बाहेर कुठं जातात, गल्लीमध्येच खेळतात. मग ती आई हाक मारते, बंड्या घरात ये, बंड्या घरात ये. आता बंड्या म्हणतो आई मी पण खेळतोय माझ्यासोबत, पप्प्या पण खेळतोय, मग पप्प्याला सांग ना घरी जायला. आई म्हणती पप्प्याला मरू दे पण तो आधी घरात ये. हे झालं आपलं प्रेम. पण देव म्हणतो माझा मुलगा जरी असेल तरी मला भक्तासमोर आवडत नाही. पहिला झाला मुलगा. दुसरं देव म्हणतात माझा परमभक्त असलेला भगवान शंकर हे सुद्धा मला आवडत नाहीत. का? भक्तासमोर मला ते आवडत नाहीत. देव सांगतात तिसरं संकर्षण म्हणजे कोण? संकर्षण म्हणजे देवाचा भाऊ. संकर्षण म्हणजे देवाचा बलराम भैया म्हणजे संकर्षण. देव म्हणतात माझा सक्का भाऊ जरी असेल तरी मला माझ्या भक्तापुढे आवडत नाही. बरं इथपर्यंत ठीक आहे. तर पुढे देव सांगतात न श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. आता लक्ष्मी ही देवाची कोण? पत्नी. लक्ष्मी देवाची पत्नी, बायको. आता देव काय म्हणतो मला माझ्या भक्तापुढे बायको आवडत. हे काय सध्याच्या युगामध्ये पटण्यासारखं नाही पटत. आता काय सांगायचं तुम्हाला, लोक म्हणतात आपल्या कुटुंबासमोर आपल्या कुटुंबाच्या समोर दुसरं कोणी, आपल्या कुटुंबावर जर वेळ आली तर लोक मागोपुढं पाहत नाहीत. पण देव म्हणतो माझ्या भक्तापुढे मला माझी पत्नी सुद्धा मला प्रिय नाही. आपण शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्रामध्ये कथा आपले ते भृगु ऋषींची कथा आलेली आहे. त्या ऋषीने ठरवलं की आता तिन्ही देवांची परीक्षा घ्यायची. मग परीक्षा कशी घ्यायची, काय घ्यायची ठरलं. मग सगळ्याच ऋषीमुनीतून भृगु ऋषी मुख्य उठले आणि त्यांनी सांगितलं की मी सगळ्या देवांची परीक्षा घेतो की कोणता देव श्रेष्ठ आहे, असं ठरलं. मग त्यांनी भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराचं ध्यान सुरू होतं. भगवान शंकराचं ध्यान भृगु ऋषींनी मोडलं. भगवान शंकरांना राग आला. भगवान शंकर त्रिशूळ घेऊन मागं लागले. पुढं ते पार्वती आई साहेबांच्या सांगण्यावरून ते त्रिशूळ भगवंतांनी मागं घेतलं. पण भृगु ऋषींच्या परीक्षेत भगवान शंकर नापास झाले. भृगु ऋषी पुढे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेले असताना ब्रह्मदेवाच्या सुद्धा साधनेत भृगु ऋषींनी व्यत्यय आणला. ब्रह्मदेवाची साधना मोडीत काढली. राग आला. ब्रह्मदेवाला जसा राग आला, भृगु ऋषींनी सांगितलं ब्रह्मदेव सुद्धा माझ्या परीक्षेत नापास. आता राहिले भगवान विष्णू. भगवान विष्णूंचं असं होतं की क्षीरसागरामध्ये शेषशयन करत असतात आणि ते करत असताना भगवंताचं पाय दाबण्याकरता कोण आहे? साक्षात लक्ष्मी माता आहे. देवाला ज्या वेळेस कळालं की माझा भक्त माझ्याकडे येतोय त्यावेळेस भगवंतानी त्या लक्ष्मीला बाजूला केलं. मिया लक्ष्मी डावलुनी केली परती. भगवंतानी त्या लक्ष्मीला बाजूला केलं. भृगु ऋषी आले. त्या भृगु ऋषींनी भगवंताच्या छातीवर लात मारली तरी भगवंताला राग आला नाही. उलट त्या भगवंतानं काय केलं, त्या भृगु ऋषींची लात आहे ती भूषण म्हणून मिरवायला सुरुवात केली. मिरवी भक्ताचे भूषण. भगवंत
भगवंत भक्तावर इतकं प्रेम करतो, त्या प्रेमापुढे त्याला पत्नी सुद्धा प्रिय नाही. आणि राहता राहिलं भगवान म्हणतात हे सगळे लांब, माझ्या भक्तापुढं मी स्वतः सुद्धा प्रिय नाही. आता सामान्य जर जीवाचा विचार केला तर जीवाचं पोरावर प्रेम, आपल्या पोरावर प्रेम असू शकतं, आपलं आपल्या भावावर प्रेम असू शकतं, आपलं आपल्या पत्नीवर प्रेम असू शकत नाही, असू शकतं असं मी काय म्हणणार नाही. आपल्या पत्नीवर आपलं प्रेम असतं, पण या प्रेमाला काहीतरी मर्यादा आहे. मुलावरचं प्रेम किती दिवस टिकणार आहे हो? ज्या वेळेस मुलगा तुम्हाला उलट बोलायला सुरुवात करेल त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी प्रेम राहणार नाही. भावाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती दिवस प्रेम राहील? जोपर्यंत भाऊ आपल्या वाटणीमध्ये वाटा मागणार नाही तोपर्यंत आपल्या भावावर आपलं प्रेम आहे. ज्या वेळेस त्यानं वाटा मागितला की भाऊ, ते तुम्हीच म्हणून जाणार ते काय, भावावर आपलं प्रेम राहत नाही. बरं काय पत्नीवर तरी प्रेम काय शेवटपर्यंत राहतं असं म्हणता? आता काय आहे इथं बऱ्यापैकी सगळे, तर मला सांगा इथं लग्न झालेले असतील, आता काय मी आणि सूरज महाराज बऱ्यापैकी, बाकीचे टाळकरी सोडले तर एकदा हात वरती करा कोणाकोणाची लग्न झालेत. सगळ्यांची झालेत हो, पण हात वर करायची इच्छा होत. आपण एवढे त्रासून गेलोय सध्या की हात वरती करण्याची इच्छा नाही. बरं ती जी पत्नी आपल्याला प्रिय वाटते त्या पत्नीवर आपलं प्रेम किती दिवस राहणार आहे? ज्या वेळेस ती पत्नी, जोपर्यंत ती पत्नी आपल्या आज्ञेमध्ये राहते तोपर्यंत तिच्यावरती प्रेम आहे. त्या पत्नीनं आपल्या आज्ञेच्या बाहेर वागायला सुरुवात केलं की पत्नीवर सुद्धा प्रेम राहत नाही. बरं त्यांना आनंद झाला हो, त्यांना बोलायला बरं झालं की आता तुमचं प्रेम कमी होईल. हे तुमचं तरी तुमच्या नवऱ्यावर किती प्रेम असतं हो. जोपर्यंत नवरा काहीतरी ऐकतोय, आणून देतोय, मिळवतोय, बाबांनी सांगितलं जो वरी चळण गा तो वरी. अहो जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळ्यांना सगळे चांगले. ज्या वेळेस घरामध्ये पैसा येणं बंद होईल त्यावेळेस कोणी कोणाचं नाही. आपला मूळ सिद्धांत, आपला मूळ विषय सुरू आहे की देवाला त्याची पत्नी आवडत नाही. आपला विचार केला पत्नी कुठपर्यंत आवडते? ती जोपर्यंत आपल्या आज्ञेत आहे तोपर्यंत. तिने आज्ञेच्या बाहेर वागायला सुरुवात केली की आपल्याला पत्नी आवडत नाही. पण आजपर्यंत असं झालंय का की मीच स्वतः आवडत नाही? असं आपल्या जीवनामध्ये कधीही झालेलं नाही. माणसाचं इतरांच्या वरचं प्रेम कमी होईल पण स्वतःवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. का होणार नाही? कारण माणसाला जेवढा स्वतः प्रिय असतो तेवढं बाकी काही प्रिय नसतं. ते पंचतंत्रामध्ये त्या माकडिणीची गोष्ट आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. ते हौदात सोडलं, ते हौदात पाणी वाढायला लागलं, मग तिच्यासोबत बाळ होतं, त्या बाळाला तिनं कडेवर घेतलं. ज्या वेळेस कमरेच्या वर पाणी यायला लागलं त्या बाळाला तिनं खांद्यावर घेतलं. ज्या वेळेस खांद्याच्याही वर पाणी जायला लागलं त्यावेळेस त्या माकडीनं बाळाला डोक्यावर घेतलं. पण ज्या वेळेस त्या माकडीनीच्या नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं त्या माकडीनीने काय केलं? तेच डोक्यावरचं पिलू पायाखाली घेतलं आणि त्या पिलाच्या अंगावरती उभी. हे पंचतंत्रातली गोष्ट जरी असली तरी ही आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला, आपण ती गोष्ट जशाच्या तशी घ्यायची अशी नाही हो. पण आपल्याला तरी काय, जोपर्यंत आपलं चांगलं आहे तोपर्यंत आपल्याला सगळे आवडतात. आपल्या विरोधात सगळे आपल्या मनाविरुद्ध करायला लागले की आपल्याला कोणी आवडत नाही. पण भगवंताचं असं नाही. भगवान सांगतात त्या भक्तापुढं मी स्वतः सुद्धा आवडत नाही. आणि भगवंताला ते भक्त का आवडू नये? तो का आवडू नयेत? ते भक्त सुद्धा देवावर तितकंच प्रेम करतात. ते भक्त सुद्धा देवावर तितकंच प्रेम करतात म्हणून तर त्या भगवंताला ते भक्त आवडतात. आता नेमकं भक्त म्हणजे त्या भक्ताची व्याख्या तरी काय तुकोबराय सांगतात. भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना देही उदास, भक्त ऐसे जाना देही उदास. गेले आशा पाश निवारो
सांगतात भक्त कोणाला म्हणायचं. जर देव त्या भक्तावर इतकं प्रेम करत असेल तर त्या भक्ताची काहीतरी विशेषता असली पाहिजे. आपण एखाद्यावर प्रेम करतो, आपण एखाद्यावर व्यवहारात प्रेम करतो. का प्रेम करतो? तो व्यक्ती सुद्धा आपल्यावर प्रेम करतो असं वाटतं, त्यामुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. आपण असं कोणावरही प्रेम करत नाही. आपली मुलं आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करतो. आपलं कुटुंब, आपले नातेवाईक आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. तसं देवाचं असं आहे की देवाला जर भक्त इतका आवडत असेल तर त्या भक्ताची पण काहीतरी विशेषता असली पाहिजे. काय विशेषता आहे? तुकोबराय म्हणतात, भक्ता इसे जाणा जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारोणी. पण याचं कारण काय? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्या भक्ताचं तुकोबराय वर्णन करतात. तो भक्त देवाला किती समर्पित असतो, किती समर्पित असतो की त्या भक्ताला सुद्धा जसं देवाला भक्ताविषयी आवड असते, पण त्या आवडीच्या पुढं त्या देवाला दुसरं काही आवडत नाही, तसं त्या भक्ताचं काही वेगळं नाही. त्या भक्ताला सुद्धा नावडे जन, नावडे धन आणि नावडे माता आणि नावडे पिता, देवापुढं त्या भक्ताला ह्या गोष्टी आवडत नाहीत. जसं देवाचं प्रेम भक्तावर आहे तसं भक्ताचं सुद्धा प्रेम देवावर आहे. म्हणून तर देव भक्तावर एवढं प्रेम करतो. नाहीतर कोण कोणासाठी एवढं करायला बसले हो? आपण आपल्या व्यवहारामध्ये एखादा माणूस आपल्याला अडचणीच्या काळामध्ये उपयोगी पडला, मदतीला आला, तर आपण त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याच्या उपयोगी पडू. असं आला आणि त्याची अडचण आली, कोणी तर आपल्याला सांगितली, आपण त्याची मदत केली, असं होत नाही. त्याचं समर्पण आपल्याविषयी, आपल्या प्रती किती समर्पण आहे याचा विचार करूनच आपण आपलं समर्पण त्याच्या प्रती देतो. तसं भक्ताचं समर्पण देवाविषयी किती आहे? त्या भक्ताला देवाच्या व्यतिरिक्त त्याला जन आवडत नाही, त्याला धन आवडत. बरं, आता काय विषय आहे? जन आवडत नाहीत, ठीक आहे. काही लोकांना असं असतं की जास्त लोकांमध्ये राहायला आवडत नाही. आपण जर साधकांचा विचार केला, साधू संतांचा, योगी जपी तपी यांचा विचार केला तर यांना लोकांविषयी काही प्रेम नाही. यांना लोकांमध्ये राहू वाटत, एकांतामध्ये जावं, काहीतरी साधना करावी अशी त्यांची आवड आहे. जनाविषयी आवड नसणं साहजिक आहे, पण धनाविषयी आवड नाही हे विशेष आहे. त्याच्यापेक्षा पुढं आई वडिलांविषयी आवड नसणं हे विशेष आहे. सुरुवातीला धनाचा विचार करू. धनाची म्हणजे पैशाची आवड नाही असा सध्या तरी या मृत्यू लोकावर कोणी माणूस नाही. सापडणार नाही म्हणजे आपण शोधायला काय, शोधून काय सापडणार आहे का ते? मला सांगा, पैसा कोणाला आवडत नाही? पैसा ते काय नेमकं जुनी म्हण आहे का काय आहे काय माहित नाही, पण इथं बरं पोटासाठी. ते काहीतरी गाणं आहे वाटतं जुनं, काय असं काहीतरी आहे ते. आपण आपलं एवढं इथभर पोट आहे ते भरायला आपण किती खटापटा करतो. पैशाची आवड नाही हे जरा विशेष आहे, पण भक्ताच्या जीवनामध्ये हे विशेष नाही. त्याला त्या धनाविषयी कोणत्याही प्रकारची आवड नाही. इथपर्यंत ठीक आहे. एखाद्याला लोक आवडू शकत नाहीत, एखाद्याला पैसा आवडू शकत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण स्वतःचे आई वडील आवडत नाहीत हे अवघड झालं की. आता तुम्ही म्हणाल ज्याला आई वडील आवडत नाही त्याला भक्त म्हणावं तरी कसं?
जो आपल्या आई वडिलावर प्रेम करत नाही तो देवावर काय प्रेम करणार असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं. पण आज हे आता तुकोबारायाने असं सांगितलंय म्हणजे आपण हे जसं सांगितलंय तसंच घेणं चुकीचं आहे. याचा जर आता आजच्या काय म्हणतात त्याला गर्भित अर्थ जर आपण पाहिला तर कोणते माता पिता आवडत नाहीत? जे देवाची भक्ती करताना त्या देवाच्या भक्तीमध्ये आडवे येतात, व्यत्यय आणतात, ते आई वडील त्या भक्ताला आवडत नाहीत. बरं त्याचं कारण असं आहे, आता सध्याच्या युगामध्ये संप्रदायाकडे तरुणांचा थोडा कल कमी झाला. आता मी एक तरुण आहे म्हणून मी हे सांगू शकतो, मी एक तरुण आहे. आता या ठिकाणी बघा, जर आपण मोजायचंच म्हणलं तर कीर्तनकार मागचे थोडे टाळकरी, तिकडे दोघं तिघं टाळकरी, 2 पकवाजे सोडून या ठिकाणी तरुण आहे कोणी सांगा? तरुण म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, एक 25 वयाच्या आतले हे तरुण धरा. आता काही लोकांना म्हातारं म्हणलेलं चालत नाही. 25 वर्षाच्या आतले तरुण या ठिकाणी किती आहेत मला सांगा तुम्ही? बरं आपल्या शहराचं जाऊ द्या, आपल्या या भागामध्ये तरुण कमी आहेत असं आहे का? पण तरुण या ठिकाणी या क्षेत्राकडे येण्याचा कल त्यांचा कमी झाला. बरं याचं कारण असं आहे की आई वडिलांची इच्छा असते की माझ्या पोरांनी शिकून मोठं व्हावं. बरं ही अपेक्षा असणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण ही अपेक्षा जशी आपण ठेवतो तसं त्या पोराला काहीतरी संस्काराची सुद्धा आपण जोड दिली पाहिजे. नेमकं कीर्तनाच्या वेळी जर पोरग म्हणत असेल मला अभ्यास करायचा आहे तर आई वडिलांनी थोडं धीट झालं पाहिजे. तू कीर्तनाला चल, कीर्तन झाल्यावर काय तो अभ्यास कर. तू हरिपाठाला चल, हरिपाठ झाल्यावर तू काय तो अभ्यास कर. आता मला सांगा, पोरं अभ्यास कमी आणि मोबाईल जास्त बघतात का नाही? बरं ते लॉकडाऊन पासून असं झालंय, ते कोणी प्रथा काढली काय? बरं त्यावेळेस काहीतरी अडचणी होत्या, त्यावेळेस साक्षात असं आपण समोरासमोर शिकू शकत नव्हतो किंवा ते शिक्षक शिकवू शकत नव्हते म्हणून ते मोबाईलवरती अभ्यास आला. बरं आता लॉकडाऊन संपून जवळजवळ 2 वर्ष झाले की हो, 2 वर्षाला जास्त झाले तरी जास्त झाले 5-6 वर्ष, 2020-21 हा जास्त झाले, 4-5 वर्ष झाले लॉकडाऊन संपून, तरी पण अजून मोबाईलवर अभ्यास. मग तुम्ही शाळेत जाऊन करता काय? तुम्हाला मोबाईलवरच अभ्यास, मोबाईलवर तुमचे तास, मग शाळेत जाऊन तुम्ही करता काय? हे थोडं आई वडिलांनी ध्यानात घेतलं पाहिजे. त्याला थोडी संस्काराची आपण जोड दिली पाहिजे. आई बापाचं कसं असतं, या वयात पोरानं धोतर घातली की त्यांना असं वाटतं माझं पोरगं बिघडलं. अहो धोतर घालणं म्हणजे काय बिघडायचं लक्षण आहे का? धोतर घालणं म्हणजे तुमचा मुलगा कोणत्या तरी सत्मार्गावर, चांगल्या मार्गावर जातोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हो. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात त्या भक्ताला देवाच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणणारे. लोकांचं असं असतं, बरं तुम्हाला काय वाटतं आम्ही धोतर घालून फिरतो म्हणजे आम्हाला लोक काही सगळे चांगले म्हणतात का? आमच्याच गावात आम्ही धोतर घालून कार्यक्रमाला बाहेर पडायला लागलो की लोक म्हणतात काय महाराज आज कुठं आहे, काय कुठं आहे, खळं कुठं आहे. ते प्रत्येकाची भिन्न भिन्न भाषा. आज कुठे, आज कुठं, काय कोणाचं घर बुडवायला चालले, काय लय लोक काय बोलतील, लोकांचा भरोसा नाही. ह्या कपड्यावर आम्ही फिरतोय म्हणजे आम्हाला काही लोक चांगलं म्हणतात असं नाही. पण ही विशेषता आहे, देवाची कृपा आमच्यावर ही आहे की आमच्या घरातल्यांचा अजून आम्हाला विरोध नाही, म्हणून आज तुमच्या समोर कीर्तन करताना दिसतोय. जर माझ्याच घरच्याने असं सांगितलं असतं बाबा तू काय धोतर घालू नको, तर काय या ठिकाणी मी उभा राहू शकलो नसतो. तसं आई वडिलांनी आपला मुलगा जर चांगल्या मार्गावर जातोय तर त्याला त्या ठिकाणी सहकार्य करायला पाहिजे. जर ते सहकार्य करत नसतील, भगवंताच्या भक्तीमध्ये त्या भक्ताला व्यत्यय आणत असतील तर ते आई वडील त्या भगवत भक्ताला मान्य नाहीत, त्या भक्ताला ते आई वडील आवडत नाहीत. आता त्या भगवंताप्रती त्या भक्ताचं एवढं समर्पण असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या भक्तांना देव सोडून दुसरं काही आवडत नाही. आणि त्या भक्तांचं एवढं, त्या भक्तांची लक्षणं सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये भक्तांची सगळी लक्षणं सांगितली. तो भक्त कसा आहे, काय आहे, त्याचा भगवंताप्रती असलेला भाव कसा आहे, हे सगळं 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. जवळजवळ मला वाटतंय 13व्या-14व्या श्लोकापासून ते 18-19व्या श्लोकापर्यंत सगळी भक्ताचीच लक्षणं सांगितली ज्ञानोबारायांनी. तो भक्त देवाप्रती एवढं समर्पण ठेवतो म्हणून त्या देवाला तो भक्त आवडतो.
देवा भक्त जीवाहुनी आवडती सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. तुकोबराय म्हणतात त्या देवाला ते भक्त किती आवडतात, प्राणापेक्षा जास्त आवडतात. ज्ञानोबराय वर्णन करतात तेही प्राणापर होते, पण ते भक्तांच्या भक्ताचं वर्णन ज्ञानोबराय सांगतात की देवाला नुसते भक्तच आवडतात असं नाही, त्या भक्तांचे भक्त सुद्धा देवाला तितकेच आवडतात. देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा त्या भगवंताला काय आवडतं, नाथ महाराज वर्णन करतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, काय आवडतं, नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला स्वतःचं नाव त्या भक्ताने घेतलेलं आवडतं. कसं घेतलेलं आवडतं, रात्रंदिवस. मग ते भक्त तरी काय करतात, तो महाराज वर्णन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. जसं भगवंताला त्याचं नाव दिवस रात्र घेतलेलं आवडतं, कायम स्वरूपी घेतलेलं आवडतं, तसं भक्त सुद्धा देवाचं नाव दिवस रात्र घेत असतात. काय, देवाच्या आवडीमध्ये आणि भक्ताच्या आवडीमध्ये साम्यता आहे. देवाची आवड आणि भक्तांची आवड एकच आहे. देवाला काय आवडतं, त्याचं नाव घेतलेलं देवाला आवडतं, आणि भक्ताला काय आवडतं, भक्ताला त्या देवाचं नाव घ्यायला आवडतं. ही दोघांची साम्यता असल्यामुळं त्या दोघांचं एकमेकाप्रती एवढं समर्पण आहे, एकमेकाप्रती एवढं प्रेम आहे. देवाला आवडतं काय, दिवस रात्र नामजप केलेला, दिवस रात्र देवाचं नाव घेतलेलं, आणि भक्त सुद्धा तेच करतात. म्हणून देवाला भक्त जीवापेक्षा जास्त आवडतात. भक्ताहून देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आण तुझे. तुकोबाराय म्हणतात या त्रैलोक्यात अशी एकही गोष्ट नाही की ती देवाला त्याच्या भक्तापुढे आवडते. मग लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, देवाला भक्त आवडतात, ते त्रैलोक्यात ती गोष्ट अशी नाही, किंवा हे ते सगळं तुमचं आम्ही आता जवळजवळ 1 तासभर ऐकलं, पण आम्हाला काही गोष्टी थोड्या खटकतात. अहो, कोणाला कितीही गोष्टी प्रिय असल्या तरी आपलं स्वतःचं घर सोडून माणसाला जास्त काही प्रिय वाटत नाही. कसं, आता मला सांगा, एवढं मंदिर छान आहे, या ठिकाणी एवढे फॅन आहेत, एवढी लाईटची व्यवस्था आहे, या ठिकाणी आरामाची सुद्धा सोय केलेली आहे. बरं, एवढ्यात नाही लोक बसले तर पलीकडे सुद्धा अजून जागा आहे. पण कीर्तन झालं, जेवण झाले की आपण जाणार कुठं, आपापल्या घरी. लोकांना बाकीच्या गोष्टी किती आवडतील किती नाही याचा विचार थोडा वेगळा आहे, पण प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं. मग लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज त्या देवाला ते भक्त आवडतात, हे सगळं आम्ही ऐकलं, पण त्या देवाला स्वतःचं घर तरी आवडत असेल ना. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला त्याचं घर आवडत नाही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोणी अंतर राहे दासा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात त्या देवाला त्याचं घर आवडत नाही. वैकुंठ म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे, आणि वैकुंठ शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे साक्षात भगवान परमात्मा. वैकुंठ म्हणजे विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाची काही 1000 नावं सांगितली, त्याच्यामध्ये वैकुंठ हे देवाचं नाव सांगितलं, आणि जसं देवाचं हे नाव आहे तसं वैकुंठ हे देवाचे स्वरूप सुद्धा आहे. देव वैकुंठामध्ये राहतो, पण जर भक्तांचा विचार केला तर त्या भक्तापुढे त्या देवाला वैकुंठ सुद्धा आवडत नाही. आणि देवाची जास्तीत आराम करण्याची किंवा राहण्याची जागा म्हणजे क्षीरसागरामध्ये देवाला राहायला आवडतं. आता क्षीरसागर म्हणजे देवाची
सासरवाडी. बरं, आता सासरवाडी आवडत नाही असा काही जावाई नाही. काही काही जावाई असतात त्यांना काही काही सासरवाडी आवडत नाहीत. का आवडत नाहीत? सासरवाडीचे लोक काहीच देत नाही म्हणून सासरवाडी आवडत नाहीत. पण देवाचा असं नाही. देव मुळातच घर जावाय असल्यासारखा त्या सासरवाडीत राहतो. त्याच्या राहण्याच्या आवडीचं ठिकाण ते आहे. पण भक्तांसमोर जर त्या गोष्टींचा विचार केला तर त्या गोष्टी देवाला तुच्छ आहेत. देवाला भक्तापुढे त्या गोष्टी आवडत नाहीत. मग त्या देवाचा स्वभाव आहे तरी कसा? महाराज म्हणतात, त्या भक्तांनी त्या देवाला कोणत्याही भावानं काहीही अर्पण करू द्या, सर्व भावे त्यासी सर्वस्व ही गोड तुळशीदळ कोड करून घ्यावे. महाराज म्हणतात, त्या भक्ताने कोणत्याही भावाने देवाकडे जाऊ द्या. काही लोकांनी देवाची प्रेम काय म्हणतो त्याला आपण, प्रेम स्वरूपानं भक्ती केली, प्रेमभावानं भक्ती केली. काही जणांनी देवाप्रती बंधुभावानं भक्ती केली. काही भक्तांनी देवाची काय म्हणू त्याला, भ्रतार भावानं सुद्धा भक्ती केली. आणि काही भक्तांनी देवाची शत्रू या भावानं सुद्धा भक्ती केली. पण जरी कोणत्याही भावानं त्याची भक्ती केली तरी देवानं सगळ्यांना मुक्ती दिली. म्हणून महाराज म्हणतात, सर्व भावे त्यासी सर्वस्वही. पण एखादा भक्त जर गरीब असेल, देवाला देण्याकरता त्याच्याकडे काहीच नाही, असा एखादा जरी भक्त असेल आणि त्या भक्ताने देवाला एखादं तुळशीचं पान जरी दिलं तरी त्या देवाला त्याचं कोड कौतुक आहे. ते सुद्धा तो देव गोड मानून घेतो. आणि अशा भक्तांचा देव जणू काही विकला गेला आहे. तसा सर्वस्वही त्याचा म्हणवी विकिला. आता ती पद्धत बंद झाली. पण पूर्वीच्या काळामध्ये लोक विकायचा एक त्यावेळेस प्रथा असायची की लोक विकल्या जायचे. लोक पूर्वीच्या काळामध्ये, आता ते मला वाटतं बऱ्यापैकी म्हणजे नाहीच आहे. आता आपल्याकडे पगाराने लोक ठेवतात. पगाराने लोक ठेवणं म्हणजे काय हो, आपण त्यांचे विकल्या गेलो असतो. महिनाभर त्यांनी जे काम सांगेल ते आपल्याला ऐकावं लागतं. नाही सांगितलं तर पगार मिळत नाही. तसं तो देव त्या भक्तांना एवढा विकला गेला आहे की तो देव त्या भक्तांप्रती एवढा समर्पित आहे की त्या भक्तांनी देवाला काहीही बोलावं आणि देवानं ते लक्ष देऊन ऐकावं. भलेही त्या देवाला जनाबाई सारख्या संतांनी शिव्या द्यावा, पण देवाने प्रेमाने त्यांचं बोल ऐकून घ्यावे. म्हणून महाराज म्हणतात, सर्वस्वही त्याचा म्हणवी विकिला. चित्त द्यावे बोला सांगितल्या विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा हरी हरी विठोबा हरी हरी विठोबा हरी विठोबा हरी विठोबा. भक्ता होणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरुणी अंतर राहे दासा. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबा या भगवंताच्या आवडीचा विषय सांगतात. देवाला काय आवडतं? भक्त आवडतात. त्या भक्तासमोर देवाला वैकुंठही आवडत नाही, क्षीराचा सागरही आवडत नाही. त्या भक्ताने देवाला जे देईल तो देव तो गोड मानून घेतो. आणि तो देव त्या भक्तांना एवढा समर्पित झाला की जणू काय तो देव त्या भक्तांना विकला गेला की काय, अशा पद्धतीनं तो देव त्या भक्तांवरती प्रेम करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या देवाचं त्या भक्तावर इतकं प्रेम आहे. आणि त्या बरं नसावं तरी का हो, काय प्रत्येक जण देवाची एवढ्या समर्पित भावाने भक्ती करतो का? तुकोबाराय म्हणतात, भगवंताचं नाव घेणारे खूप कमी लोक आहेत, खूप कमी. आपण किती देवाचं नाव घेतो? आता कीर्तनामध्ये किती भजन झालं आपलं, किती वेळा आपण विठ्ठल विठ्ठल म्हणलो, पण आपल्याला काय तो देवाचं नाव घेण्याची इच्छा? आता जर कीर्तनकाराला सांगावं इथंच असं नाही, मग
बाहेर गेले तर तुम्ही लोक टाळ्या सुद्धा वाजवत नाही. लोकाला टाळ्या वाजवणं म्हणजे मला असं वाटतं की ते दोन्ही हाताला काय किलोची वजनं बांधलेत ते असे आपल्याला लोकाला त्रास होतो. म्हणून देवाचं नाव मुळात मुखाला येणं सोपं. नाथ महाराज वर्णन करतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखे हरी पैठा होय. आणि असा जो नामधारक आहे तो क्वचित आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध. गीता सांगते की हजारो लोक जरी असतील तरी भगवंताचं नाव एखाद्याच्या, तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नाव सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा आणि करी पापा निर्मूळ. एवढा जरी भगवंताचं नाव सोपं असेल पण भाग्यवंता छंदमणी, एखादा भाग्यवान आहे की त्याला भगवंताच्या नावाविषयी आवड आहे. आणि असा भक्त मग तो देवाला का आवडणार नाही हो. असा देवाचा भक्त जो आहे त्या देवाच्या भक्ताने केलेली भक्ती त्या देवाला एवढी आवडते जणू काय त्या भक्तीने तो देव बांधला गेला. तो का म्हणे भक्ती सुखाचा बांधला. आणि एवढं सगळं झाल्यामुळं त्या देवाला भक्त आणि भक्ताची भक्ती सोडून इतर दुसरा कोणता सुद्धा धर्म राहिलाच नाही. दुसरं इतर ते सगळं काम सोडून देवाला दुसरं कामच राहिलं नाही. आपण काय म्हणतो बघा, एखादा जर काम करत नसेल आणि एकाच कामात जर एखादा मोबाईल बघत असेल तर आपण काय म्हणतो, त्याला दुसरा धंदा. काही लोक असतात त्यांना ते गावाच्या पारावर बसून सगळ्या गावाची मापं काढायला आवडतात. मग गावचे लोक काय म्हणतात, त्यांना मापं काढण्या वाचून दुसरा कोणता धंदा नाही. तसं देवाला भक्तावर प्रेम करणं आणि त्या भक्ताच्या भक्ती सुखाचा आनंद घेणं याच्याशिवाय वेगळा कोणता धर्म राहिला नाही. आणि अशा प्रकारे त्या भक्तावर देव किती प्रेम करतो, त्याला त्या भक्ती सुखामध्ये त्या भक्ताच्या भक्तीपुढं त्याला वैकुंठही आवडत नाही आणि त्याला क्षीरसागरही आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे भगवंताला भक्त आवडतो. त्या भगवंताचं काम काय मी सांगितलं, दिनरजने हाची धंदा. त्या भगवंताच्या नावामध्ये भक्ताला आवड आहे. तशी आपल्याला सुद्धा भगवंताच्या नावामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. हा पुरुषोत्तम मास आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये जर आपण भगवंताच्या नामाचा जप केला तर त्या जपातून मिळणारं फळ जे आहे ते अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे किती पट्टीने मिळेल हे तुम्हाला काय त्याचा अंदाज सुद्धा नाही. म्हणून या अधिक महिन्यामध्ये जितकं काय होता येईल तेवढा परमार्थ करा, जितकी होईल तेवढी साधना करा, जितका होईल तेवढा दान धर्म करा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची आहे आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. सर्वांनी भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव
झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सकल संतांच्या चरणी अर्पण करतो. उपस्थित सर्व टाळकरी, गायक वृंद, वादक वृंद, तसेच फडावरील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, माझ्यापेक्षा वयाने अधिकाराने मोठे असलेले सर्व अधिकारी व्यक्ती सर्वांच्या चरणी अर्पण करतो. दोन्ही मृदंगाचार्य आहेत, त्यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी 4ही गायक वृंद आहेत, त्यांच्याही चरणी अर्पण करतो. चोपदार बाबा आहेत, सगळ्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. सगळे श्रोते सज्जन मायबाप सगळ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. सेवेत बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. पण जे काही बरोबर असेल, जे काही तुम्हाला बरोबर वाटलं असेल ते मात्र स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम करत असताना सगळ्या गुरुवर्यांच्या चरणाच्या सानिध्यामध्ये शिकत असताना त्यांच्याकडून काही जो शिकायचा योग आला ते त्या गुरुवर्यांचा आहे. माझं यामध्ये स्वतःचं काही माझ्या पदरचं नाही. परत एकदा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करायचे. मला या ठिकाणी बोलावलं, काहीतरी फडाची माझ्याकडून सेवा घडली, हे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य उदयाला आला असं मी समजतो. सद्गुरू श्री गुरु नानासाहेब महाराज आजरेकर, आणि तसं पाहायला गेलं हे मंदिर आजरेकर फडावरती काही अधिष्ठान रूप मंदिर आहे. त्या अधिष्ठान रूपी मंदिर काही मंदिर आहेत. बरं, ह्या फळाचं असं विशेष आहे की तुमच्याकडं संतांच्या वचनांची पूजा केली जाते. तुमच्याकडं मूर्तीची पूजा नाही, पण तुमच्याकडं संतांच्या वचनांची पूजा आहे. आणि मी मगाचपासून ते ग्रंथांचं मंदिर आहे, ते ग्रंथांचं मंदिर बघतोय. सूरज महाराज, मला ते मगाचपासून ते पांडुरंगाची मूर्ती असल्यासारखंच वाटते. मी ते मंदिर बघून गेलोय बरं का, मी दुपारी सगळं बघून गेलोय. ते ग्रंथ आहेत मला माहिती आहे, पण ते ज्या पद्धतीनं सजवलंय, त्याला ज्या पद्धतीनं शृंगार केलाय, ते मी मगाचपासून बघतोय. ते मला विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात जशी असते ते बरोबर त्याच्यासारखं मला दिसतंय. ते हे तुमच्या सेवेचं फळ आहे. हो हो, नाही, ते तुमची सेवा एवढी आहे की त्या ग्रंथांनी आता पांडुरंगाचं रूप धारण केले. नवे त्या पांडुरंगाने आता ग्रंथांच्या रूपामध्ये येऊन या ठिकाणी वास केलेला आहे. अत्यंत पवित्र असं स्थळ आहे आणि फडाची प्रमुख जागा आहे. प्रमुख अधिष्ठानापैकी एक हे स्थळ आहे. आणि या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे. आजचा 2रा दिवस आहे. आज आतापर्यंत ठीक आहे, पण उद्यापासून आपल्या सोबत येताना एक तरी व्यक्ती आपण आणा. कारण मी सुरुवातीला सांगितलं, करविता व्रत अर्ध पुण्य लागे. तुम्हाला काहीतरी बोनसमध्ये अर्ध मिळून जाईल. एवढं मिळून जाईल की महिन्यामध्ये सगळ्या आयुष्याची जमापुंजी तुमची होऊन जाईल. म्हणून जमेल तितका परमार्थ आपल्याच्याने व्हावा हीच सद्गुरुचरणी प्रार्थना आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.